नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चा 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागलाय. या निकालामध्ये मोदी लाटेपेक्षाही भयंकर सुनामी महायुतीतील पक्षांची दिसून आली आहे आणि महायुतीतील पक्षांनी याला कारण दिलंय ते फक्त लाडकी बहीण. लाडकी बहीण योजना सुरू करून 4 महिने झाले. या 4 महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबरचे पैसे देण्यात आले. एकूण 5 हप्ते दिल्यानंतर एका लाडक्या बहिणीला 7,500 रुपये देण्यात आलेले. मग असं म्हणायचं का 7,500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीला मते दिली? एकीकडे झारखंड विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिथे सत्तेच्या विरोधात प्रचंड नाराजी असताना तिथे इंडिया आघाडीला म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसला एकतर्फी विजय मिळवलाय. तर महाराष्ट्रातही त्याच तारखेला त्याच एका टप्प्यात निवडणुका झाल्या. येथे मोदींची सभा मुंबईतील सपशेल अपयशी ठरली आहे. अगदी भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जवळपास सर्व सभा ठरल्या असताना असं काय चमत्कार झाला की एवढा मोठा विजय हा महायुतीच्या सरकारला मिळाला? 6 महिन्यांपूर्वी लोकसभेचा निकाल लागला. या निकालात भाजप सारखा पक्ष एक आकडी खासदार संख्येवर येऊन थांबवला. त्याच मतदारांनी 4 महिन्यात असं काय बघितलं की महायुतीला एक हाती सत्ता दिली? एकीकडे हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी, बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्रातील छत्रपतींच्या राजघराण्यातील संभाजीराजेंचा स्वराज्य पक्ष यांची आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा महाराष्ट्रभर असलेला पक्ष, बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित हा पक्ष यांना शून्यावर समाधान मानावे लागले. व हे होत असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशहून आलेला समाजवादी पक्ष, या पक्षात महाराष्ट्रात साधे कुठलेही केदार नसताना 2 आमदार निवडून येतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील लोकांना बाहेरच्या दार्जिनी लोकांची सवय लागली आहे का? MIM या पक्षाचा देखील एक आमदार निवडून आला, परंतु स्थानिकांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व छत्रपतींच्या घराण्याचा वारसा चालवणाऱ्या संभाजीराजांचा पक्ष यांना एकही जागा न मिळणे अनाकलनीय आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की निवडणुका पुन्हा घ्या, परंतु छोटी राज्ये सोडून घ्यायची आणि मोठी राज्य ताब्यात घ्यायची असा अंदाज काही ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ पदाधिकारी वर्तवित आहे. महाराष्ट्रात मराठा समाजावर जो अन्याय झालाय याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा व OBC असा वाद लागला. या वादाचे रूपांतर प्रचंड सरकार विरोधातील असंतोषामध्ये झाले. जरांगे पाटलांचे नेतृत्व 5-10 लाखांच्या सभा घ्यायला लागले. त्यांच्या लोकांना धमक्या येऊ लागल्या. गुन्हे दाखल झाल्याचा अप्रत्यक्ष फायदा सत्तेच्या विरोधातील विरोधकांना होईल असा अंदाज जवळपास सर्व स्तरातून येत होता. तरीही त्याचा इम्पॅक्ट शून्य म्हणावा लागेल का? ज्या मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही तेथे महाविकास आघाडीला अगदी बोटावर मोजण्या इतक्या जागा कशा मिळाल्या हा देखील संशोधनाचा विषय. प्रचंड प्रमाणात पैसा वाटला असला तरी पैशावर मते विकत मिळतात हा समज की गैरसमज व किती प्रमाणात व टॉप कन्व्हर्सेशन होतं हा देखील प्रश्न उभा राहते. जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला तेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं नाही अशी परिस्थिती कधी आली नाही. ती या 2024च्या विधानसभा निवडणुकीत उद्भवली आहे. एकट्या अजित पवारांना जेवढ्या जागा तेवढ्या सर्व विरोधकांना जागा असा निकाल खरंच जनतेचा असू शकतो का? असेल तर महाराष्ट्रात विरोधी पक्षांना राजकारण करायची नाही असा अर्थ निघतो का? मोठमोठ्या कंपन्या रोजगार गुजरातला जात असताना सरकारची बघायची भूमिका, तरुणांमध्ये असंतोष, या सर्व गोष्टींचा फायदा नेमका सरकारला झाला की विरोधकांना हा देखील विषय संशोधनाचाच आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवर सत्ताधाऱ्यांनी देखील तितकाच विचार करणे गरजेचे आहे जितका विरोधक करतील. कारण आज जर EVM ला दोष देऊन विरोधक बोंबा मारत असतील तर उद्या हेच सत्ताधीश विरोधी पक्षात गेल्यानंतर सत्तेत येण्याचा मार्ग कसा? आज जे जात आहेत त्यांच्यावर हसण्यापेक्षा तुपातील सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीचे राजकारण, अशा पद्धतीची लोकशाही खरंच महामानव बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा गांधींना व ज्या क्रांतिकारकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून बलिदान दिले त्या सर्व क्रांतिकारांना मान्य असेल का? महाराष्ट्रातील अनेक मोठी नेत्यांची घराणेशाही या निकालाने उद्ध्वस्त केली असली तरी जे निवडून आलेले, ज्या नेत्यांच्या विरोधात कार्यकर्ते निवडून आले त्या सर्व नेत्यांना अजूनही विश्वास बसत नाही. याचा अर्थ काय याचे गुपित न समजण्या पलीकडेच आहे. याकरिता जे असेल ते जन्मतः असेल
ईव्हीएम असेल किंवा आणखी काही असेल यावर चर्चा करावी, चर्चा व्हावी व ज्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते त्या गोष्टींची पडताळणी व्हावी. याकरिता पराभूत झालेल्या मतदारसंघातील रॅडमली 10-5 मतदारसंघाच्या व्हीव्हीपॅटची मोजणी केली तर काय होईल हा देखील प्रश्न आहे. याकरिता निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी पाहिजे यंत्रणा उभी करावी, परंतु लोकांच्या मनातील शंका दूर करण्याचे काम निवडणूक आयोगाचे. लोकशाही मजबूत राहणे हाच या लेखामागचा उद्देश आहे. संपादकीय एस मराठी न्यूज नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.